कोल्हापूर शहरातील विकास कामांसाठी लागणाऱ्या खर्चामध्ये वाढ झाली आहे. परिणामी पाणीपट्टीची दरवाढ अपरिहार्य आहे, असं महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. कोल्हापूरच्या जनतेसह सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांनी या बाबतीत सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलंय. कोल्हापूर शहरातील पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव मागील 2 सर्वसाधारण सभांमध्ये प्रलंबित राहिला होता. जुलै महिन्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणनं राज्यातील इतर महापालिकांप्रमाणे कोल्हापूर शहरातील पाणीपट्टी दराची वाढ करावी असं सूचित केले. त्या अनुषंगानं महापालिकेतील सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांनी ही दरवाढ करण्याचे निश्चित केले. बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत याबाबत निर्णय होणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर शहरातील सर्व विकास कामांवर होणारा खर्च वाढलेला आहे. 2013 पासून तब्बल 13 वर्षे आहे तोच पाण्याचा दर आहे. वाढत्या खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी पाणीपट्टीची दरवाढ ही अपरिहार्य असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. महापालिकाच्या पाण्याचं पंपिंग स्टेशन असेल, जलसंधारणचे बिलं असतील, MSCBचे बिलं असतील किंवा ओव्हरऑल मनुष्यबळावरती लागणारा खर्च आणि आपले जे STPs आहेत, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, यांच्यावर लागणारा खर्च हा साधारणतः 100 ते 125 कोटी जातो. त्याच्या अगेन्स्ट जे आम्हाला उत्पन्न वसुलीमधून, पाण्याच्या मीटर रिडिंगमधून होतो, तो साधारणतः 50 ते 55 कोटीच्या घरामध्ये आहे. ही बाब खरी आहे की महापालिकामध्ये गळती आणि चोरीचं प्रमाण जास्त आहे, पण त्यासाठी सुद्धा आम्ही हे चोरी थांबवण्यासाठी काही स्क्वॉडची स्थापना केलेली आहे. या पाणीपट्टीच्या दरवाढीबाबत कोणताही अतिरिक्त भार नसून ही पाणीपट्टीची दरवाढ नैसर्गिक असल्याचं आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सांगितलं. त्यामुळे कोल्हापूरच्या जनतेसह सर्वांनी या बाबतीत सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केले. हा कमीत कमी 480 कोटीपर्यंत कुठल्याही डेव्हलपमेंट न करता एवढा खर्च होतो. पण त्याची तूट ही कशी भरून काढता येईल, जेणेकरून उद्या आपली हद्दपार जरी झाली तरी महापालिका सक्षमपणे या सर्व गोष्टी इझिली फेस करू शकेल. म्हणून मी नागरिकांना, सर्व जनतेला, सर्व संघटनेला, सर्व राजकीय पक्षांना नम्र आवाहन करतो की ही वाढ ही नैसर्गिक वाढ आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने अतिरेक वाढचा झालेला नाही आणि शेवटी निर्णय हा महासभेचा आहे. किंबहुना महासभा याच्यामध्ये थोडं कमीही करेल, परंतु आमची नम्र विनंती आहे की आर्थिक स्थितीपुढे कुठल्याही पद्धतीने महापालिका जी परिस्थिती आहे त्याला चांगल्या पद्धतीने करण्यासाठी हे जे पाऊल उचलत आहे त्याला सहकार्य करावं. यावेळी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे जल अभियंता हर्षजित घाडगे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.